प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टी आयुष्यभराच्या नात्यासाठी महत्त्वाच्या असतात. या भावनांनी जगणारे तरुण-तरुणी आराध्य आणि भक्त होते. त्यांच्या कथेत प्रत्येकाला हवे तसे त्यांचे प्रेम चांगल्या भविष्याकडे वाटचाल करत होते. पण कधी-कधी आयुष्याचा प्रवास अडथळ्यांनी आणि त्रासांनी भरलेला असतो ज्याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. वरुण आणि काव्याचे चांगले संबंध होते. ते एका कॉलेजमध्ये भेटले, तेथून त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांचे आधार बनले, ज्यामुळे त्यांना प्रत्येक अडचणीवर मात करण्याची हिंमत मिळाली. वरुण एक प्रगतिशील आणि सक्षम तरुण होता, जो आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करत होता. काव्या एक सुंदर आणि हुशार तरुणी होती, जी वरुणच्या प्रेमात प्रत्येक पावलावर सोबत होती. त्यांची कहाणी एका स्वप्नासारखी होती, ज्याने दोघांनाही आनंद, शांती आणि संगीताने भरलेले जीवन देण्याची कल्पना केली होती. एके दिवशी वरुण त्याच्या कारकिर्दीतील उंची गाठ असताना त्याची नवीन ठिकाणी नोकरीसाठी निवड झाली. या आनंदाच्या प्रसंगी काव्यानेही तिच्या जोडीदाराच्या यशाचा आनंद शेअर केला. एका चांगल्या जोडीदारासारखे त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. पण आयुष्यातील हा आनंद काही काळच टिकतो, कारण अचानक एके दिवशी वरुणच्या व्यवसायात मोठी समस्या निर्माण झाली. त्याच्या कंपनीत मोठा गोंधळ झाला आणि त्याला त्याच्या जबाबदाऱ्यांना सामोरे जावे लागले. या कठीण काळात काव्याने वरुणच्या पाठीशी उभी राहून त्याला साथ दिली. तिला नैतिक आधार आणि प्रेरणा देण्यासाठी ती पूर्णपणे तयार होती. असे असूनही समस्येवर उपाय शोधणे खूप कठीण होते आणि यामुळे त्याची चिंता वाढत होती. एके दिवशी वरुणने एक नवीन जोडीदार मिळवण्यासाठी नातेसंबंध निर्माण करण्याचा निर्णय घेतला जो त्याच्या व्यवसायाला हातभार लावू शकेल. या नवीन साथीदाराचे नाव आर्यन होते आणि तो वरुणचा साथीदार बनण्यास तयार होता. वरुणने त्याचा निर्णय काव्यासोबत शेअर केला, पण काव्याला हा निर्णय मान्य नव्हता. तिने वरुणला सांगितले की, तुझ्या समस्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, पण याचा अर्थ असा नाही की मला आमचे नाते कमकुवत होऊ देण्याचा अधिकार आहे. वरुण म्हणाला, माझ्यासाठीही हे अवघड आहे, पण मला माहीत आहे की आर्यन माझा आधार बनू शकतो आणि माझी कंपनी पुन्हा यशस्वी करू शकतो. काव्या त्याला म्हणाली, तुझं यश माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्याशी विश्वासघातकी आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आणि तू मला साथ दिलीस, आता तू माझा तिरस्कार कसा करशील? वरुण मनापासून दुभंगला होता, पण त्याने काव्याला समजावून सांगितले की तिच्यासाठी हे एक आवश्यक पाऊल आहे जे तिचे करिअर वाचविण्यात मदत करू शकते. तो म्हणाला, काव्या, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला आशा आहे की तू मला माफ करशील. काव्याला दुःखाने आणि उत्साहाने भरलेले पाहून वरुणला त्याच्या निर्णयाचा पश्चाताप झाला, पण तो आता मागे घेऊ शकत नाही याची जाणीव झाली. वेळ निघून गेला आणि वरुणचा सहकारी कंपनीला सपोर्ट करू लागला. काव्यानेही तिला तिच्या क्षमतेनुसार साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु वरुणने तिला सोडण्याचा निर्णय घेतल्यावर तिचे हृदय नेहमीच जळत असे. एके दिवशी वरुण काव्याला भेटण्याचा निर्णय घेतो, ज्याने तिला गमावल्याबद्दल त्याच्यावर टीका केली होती. ते भेटले तेव्हा वातावरण मस्त होते. काव्या त्याला म्हणाली, माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.